वेलकम टू माय चॅनल. महत्त्वाची सूचना. या व्हिडिओमधील सर्व माहिती केवळ शैक्षणिक उद्देशानं दिलेली आहे. ही कोणत्याही प्रकारची गुंतवणूक सल्ला नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी कृपया स्वतःचा अभ्यास करा किंवा आपल्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या. या व्हिडिओतील माहितीवर आधारित घेतलेल्या कोणत्याही निर्णयासाठी आम्ही जबाबदार राहणार नाही. धन्यवाद. म्हणजे बघा, एखादा असा व्यवसाय डोळ्यासमोर आणा जिथे विक्री चक्क 4% कमी झाली आहे. मुख्य व्यवसायातून येणारा महसूलही आकुंचन पावलाय, पण तरीही ती कंपनी तब्बल 10% नफावाढीची घोषणा करते. म्हणजे हे एखाद्या जादूगाराच्या खेळासारखंच वाटतं ना? अगदी. आणि आज आपण या डीप डाईव्हमध्ये युनियन बँक ऑफ इंडियाच्या Q4 FY26च्या आर्थिक निकालांचं नेमकं हेच कोडं सोडवणार आहोत. बरोबर. म्हणजे समजा एका कुटुंबाचा महिन्याचा पगार काही कारणाने कमी झालाय, पण महिन्याअखेरीस पाहिलं तर त्यांची एकूण बचत मात्र आधीपेक्षा जास्त दिसतेय. हे कसं शक्य आहे? हो, कारण बहुधा त्यांनी बाहेर जेवणं किंवा अनावश्यक खरेदी असे आपले खर्च अत्यंत कठोरपणे कापले असणार. अगदी तेच. युनियन बँकेच्या ताळेबंदातही सध्या असंच काहीसं चित्र दिसतंय. म्हणजे महसूल घटूनही नफा वाढण्याची ही किमया नेमकी घडली कशी, हे समजून घेणं खूप रंजक ठरेल. खरंच रंजक आहे, कारण नफा आणि महसुलातली ही विसंगती खरोखरच लक्ष वेधून घेणारी आहे. आपण जर थेट आकड्यांवर नजर टाकली तर या तिमाहीत बँकेचा निव्वळ नफा म्हणजेच नेट प्रॉफिट 5,316 कोटी रुपयांवर पोहोचलाय. बापरे, 5,316 कोटी. हो, आणि मागच्या वर्षाच्या याच तिमाहीच्या तुलनेत म्हणजे इयर ऑन इयर पाहिलं तर ही चक्क 10% भक्कम वाढ आहे. 10% वाढ. होय, आणि फक्त एवढंच नाही तर प्रतिसमभाग कमाई किंवा ज्याला आपण EPS म्हणतो, तो सुद्धा 10% वाढून ₹7.21 आला आहे. अरे वाह, म्हणजे शेअरहोल्डरसाठी ही चांगली बातमी आहे. नक्कीच. तिमाही दर तिमाही म्हणजे QOQ कामगिरी पाहिली तरी नफा 5,073 कोटींवरून वाढून 5,316 कोटींवर गेलाय. म्हणजे ही आकडेवारी पाहता वरवर सगळं काही खूप सकारात्मक आणि वाढीच्या मार्गावर असल्याचं दिसतं. पण खरी गोम इथेच आहे. ती गोम म्हणजे बँकेचा मूळ व्यवसाय. बरोबर, कारण बँकेचा मुख्य व्यवसाय हा पैसे कर्जाने देणं आणि त्यावर व्याज कमावणं हाच असतो. अगदी बरोबर. पण इथे बँकेचा एकूण महसूल जो प्रामुख्याने व्याज उत्पन्नातून येतो तो जवळपास 26,439 कोटी रुपये आहे. आणि विशेष म्हणजे यामध्ये चक्क 4% घसरण नोंदवली गेली आहे. ही घसरण महत्वाची आहे. हो ना. आणि EBITDA सुद्धा 1% घटलाय. तसंच NII म्हणजे नेट इंटरेस्ट इन्कम तो सुद्धा 9,406 कोटींवर आला आहे, ज्यात 1% घसरण आहे. बरोबर. म्हणजे बँकेच्या मुख्य इंजिनातून येणारा पैसा कमी होत आहे. मग माझा प्रश्न असा आहे की हा 10% वाढीव नफा आला कुठून? इथेच बँकेने खर्चावर मिळवलेलं अत्यंत प्रभावी नियंत्रण मदतीला धावून आलाय. अच्छा. म्हणजे बघा, जेव्हा व्याज उत्पन्न किंवा NII खाली येत होतं तेव्हा बँकेने आपले परिचालन खर्च, ज्याला आपण ऑपरेटिंग कॉस्ट म्हणतो, ते अतिशय काटेकोरपणे आटोक्यात ठेवले. बँकेचे जे दैनंदिन कामकाज असतं, प्रशासकीय खर्च असतात, त्यावर नियंत्रण ठेवल्यामुळे बँकेचा ऑपरेटिंग प्रॉफिट म्हणजेच परिचालन नफा 7,955 कोटींवर पोहोचला. ओके, म्हणजे तिथे वाढ झालीये. हो, यात 3% वाढ आहे. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर वरच्या फळीत किंवा टॉप लाईनमध्ये मार बसला असला तरी खर्चाची गळती थांबवल्यामुळे बॉटम लाईनमध्ये म्हणजेच निव्वळ नफ्यात वाढ साध्य झाली आहे. म्हणजे त्यांनी नफा टिकवण्यासाठी खर्च कापले. अगदी. बँकेने आपल्या नफ्याचं मार्जिन टिकवून ठेवण्यासाठी खर्चाची बाजू अत्यंत कडकपणे हाताळली आहे. पण एक मिनिट, इथे एक मोठा प्रश्न उभा राहतो. म्हणजे मी विचार करत होतो की खर्चावर नियंत्रण ठेवून नफा वाढवणं हे एका मर्यादेपर्यंतच शक्य आहे ना? हो, हे तर खरंय. कारण एका विशिष्ट पातळीच्या खाली खर्च कमी करता येत नाही, नाहीतर बँकेचं कामकाजच ठप्प होईल. जर मूळ कमाई किंवा रेव्हेन्यू सतत कमी होत असेल तर केवळ खर्च कपातीच्या जोरावर किती काळ टक धरता येईल? हा प्रकार म्हणजे एखादी गाडी इंधन कमी खावी म्हणून तिचं वजन कमी करण्यासारखं आहे. पण शेवटी गाडी वेगाने चालवायची असेल तर इंजिनमध्ये ताकद हवीच. मग ही खर्च कपात फक्त एक तात्पुरती मलमपट्टी आहे का? तुम्ही अगदी योग्य मुद्दा मांडलात. अल्प मुदतीसाठी म्हणजे जेव्हा बाजारातील परिस्थिती आव्हानात्मक असते तेव्हा नफा आणि गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास टिकून ठेवण्यासाठी खर्च कपात हा एक उत्तम मार्ग आहे. बरोबर. यामुळे बँकेला श्वास घ्यायला थोडा वेळ मिळतो.
पण दीर्घकाळाचा विचार केल्यास केवळ खर्च कमी करून शाश्वत वाढ साध्य करता येत नाही. बँकेला आपला महसूल आणि विशेषतः व्याज उत्पन्न वाढवावंच लागेल. नाहीतर मग पुढे अडचण येईल. अगदी. जर तसं झालं नाही तर पुढच्या काही तिमाहीमध्ये या खर्च कपातीचा प्रभाव ओसरेल आणि नफ्यात घसरण दिसू लागेल. म्हणूनच हा 10% वाढीव नफा आकड्यांमध्ये जरी चांगला दिसत असला तरी महसुलातील घट हा एक असा कमकुवत आहे ज्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. मग जर महसूल घटत असेल तर बँकेला आपला व्यवसाय वाढवण्यासाठी काहीतरी वेगळी रणनीती आखावी लागेल. आणि आपण मगाशी म्हणालो तसं बँकेचं मुख्य इंजिन म्हणजे कर्ज देणं आणि ठेवी स्वीकारणं. हो. मग या प्रक्रियेत नेमकं काय घडतंय हे पाहणं खूप महत्वाचं ठरतं. कारण जर तिथे काही बिघाड असेल तर महसुलातल्या घसरणीचं मूळ कारण आपल्याला तिथेच सापडू शकेल. बरोबर. आणि जेव्हा आपण कर्ज आणि ठेवींच्या आकडेवारीचं विश्लेषण करतो तेव्हा एक मोठी तफावत दिसून येते. अहवालानुसार बँकेच्या एकूण कर्ज वाटपात म्हणजेच ॲडव्हान्सेसमध्ये 9.94% भक्कम वाढ झालीय. अरे वा, म्हणजे जवळपास 10%. हो. बँक खूप आक्रमकपणे कर्जे देत आहे आणि यामध्ये विशेषतः रॅम क्षेत्राचा वाटा खूप मोठा आहे. या क्षेत्रात बँकेने तब्बल 12.56% मोठी वाढ नोंदवली आहे. एक मिनिट हं. हे रॅम क्षेत्र म्हणजे नक्की काय आणि बँक त्यावर एवढा भर का देत आहे? बँकिंगच्या परिभाषेत रॅम म्हणजे रिटेल, ॲग्रिकल्चर आणि MSME यांना कृषी कर्ज आणि छोट्या व्यावसायिकांना व्यवसाय कर्ज देण्यावर मोठा भर देत आहे. आणि यामागे एक अतिशय स्पष्ट आर्थिक गणित आहे. मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांना दिलेल्या कर्जांवर बँकेला जे व्याज मिळतं त्यापेक्षा या रॅम क्षेत्रातील कर्जांवर जास्त व्याज मिळतं, ज्याला आपण हायर यील्ड म्हणतो. ओके, म्हणजे जास्त कमाई. होय. महसुलात झालेली घट भरून काढण्यासाठी उच्च व्याज देणाऱ्या या क्षेत्रांमध्ये कर्ज वाटप वाढवणं हा बँकेच्या रणनीतीचा एक अतिशय महत्त्वाचा भाग आहे. बरं, हे ऐकायला खूपच सकारात्मक वाटतंय. कर्ज वाटप वेगाने वाढतंय आणि तेही जास्त व्याज देणाऱ्या क्षेत्रात. पण इथेच मला पाण्याच्या एका मोठ्या टाकीचं उदाहरण आठवतंय. पाण्याच्या टाकीचं? हो, म्हणजे समजा बँकेची तुलना एका पाण्याच्या टाकीशी केली. या टाकीला 2 नळ आहेत. एक पाणी आत येणारा म्हणजेच लोकांच्या ठेवी किंवा डिपॉझिट्स आणि दुसरा पाणी बाहेर जाणारा म्हणजेच कर्ज वाटप. बरोबर. आता आकडेवारी पाहता टाकीतून पाणी बाहेर जाण्याचा वेग खूप जास्त आहे, जवळपास 10%. पण टाकीत पाणी भरण्याचा वेग म्हणजेच ठेवींची वाढ खूपच संथ आहे. अगदी संथ आहे. कारण अहवाल सांगतो की ठेवी केवळ 2.72% वाढल्या आहेत. म्हणजे जर बाहेर जाणारा प्रवाह आत येणाऱ्या प्रवाहापेक्षा एवढा जास्त असेल तर एक वेळ अशी येणार नाही का जेव्हा टाकी पूर्णपणे रिकामी होईल? हे उदाहरण अगदी चपखल आहे. जर आत येणारा पैसा आणि बाहेर जाणारा पैसा यात समतोल नसेल तर बँकेच्या ताळेबंदावर प्रचंड ताण येतो. साहजिकच आहे. सध्याच्या बँकिंग क्षेत्रात ठेवींची संथ वाढ ही एक मोठी डोकेदुखी बनली आहे आणि युनियन बँक ही त्याला अपवाद नाही. कर्ज वाटप जवळपास 10% वाढत असताना ठेवी फक्त 2.72% वाढणं ही खूप मोठी दरी आहे. जेव्हा ठेवी वेगाने वाढत नाहीत तेव्हा बँकांना बाजारातून जास्तीच्या व्याजदराने पैसे उभे करावे लागतात. किंवा मग ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ठेवींवरील व्याजदर वाढवावे लागतात. बरोबर पकडलत. आकडेवारी स्पष्टपणे सांगते की बँकेचा NIM म्हणजेच नेट इंटरेस्ट मार्जिन 2.64% आला आहे, जो मागील वर्षाच्या तुलनेत कमी झाला आहे. 2.64%. आणि तसंच त्यांचं कॉस्ट टू इन्कम प्रमाण म्हणजे उत्पन्नाच्या तुलनेत खर्चाचं प्रमाण हे 46 ते 49% घरात आहे. म्हणजे जवळपास निम्म उत्पन्न खर्चच होत आहे. हो. नेट इंटरेस्ट मार्जिन म्हणजे बँक ठेवींवर जे व्याज देते आणि कर्जांवर जे व्याज कमवते यातील फरक. हा फरक बँकेचा खरा नफा असतो. आता ठेवे मिळवणं महाग झाल्यामुळे आणि कर्जावरील व्याजदर स्पर्धेमुळे एका मर्यादेपलीकडे वाढवता येत नसल्यामुळे हा फरक किंवा हे मार्जिन आकुंचन पावत आहे. समजलं. ठेवींची वाढ संथ असणं आणि मार्जिनवर दबाव येणं हे बँकेपुढील सर्वात मोठं आव्हान आहे. हे खरोखरच विचार करायला लावणार आहे. आता जर आपण या पाण्याच्या टाकीच्या उदाहरणातून थोडं पुढे गेलो तर आणखी एक मोठा प्रश्न निर्माण होतो. कोणता? बँक इतक्या वेगाने कर्ज वाटत आहे, विशेषतः रिटेल आणि MSME म्हणजे रॅम क्षेत्रात. हो. हे क्षेत्र जास्त व्याज देत आहे खरं, पण ते तुलनेने जास्त जोखमीचंही मानलं जातं ना. हो.
जोखीम तर असतेच. छोट्या व्यवसायांना किंवा वैयक्तिक ग्राहकांना आर्थिक फटका बसला तर ते कर्ज बुडण्याची शक्यता जास्त असते. तर ही वाटलेली कर्जे खरोखर सुरक्षित आहेत का? कारण भूतकाळात अनेक बँकांनी आक्रमकपणे कर्ज वाटप केलं आणि काही वर्षानंतर बुडीत कर्जांचा म्हणजेच NPAचा मोठा डोंगर उभा राहिला. तर मालमत्तेचा दर्जा किंवा ॲसेट क्वालिटी ह्या आघाडीवर सध्या ताळपडी स्थिती आहे. हा या संपूर्ण आर्थिक निकालांमधला सर्वात मजबूत आणि आश्वासक भाग आहे असं मी म्हणेन. आक्रमक कर्जवाटपामुळे निर्माण होणारी भीती स्वाभाविक आहे, पण आकडेवारी पाहता तसे कोणतेही धोक्याचे संकेत सध्या दिसत नाहीयेत. अच्छा, म्हणजे स्थिती नियंत्रणात आहे. हो, उलटपक्षी बँकेची बुडीत कर्जे म्हणजेच NPAs सतत कमी होत आहेत. बँकेचा GNPA म्हणजेच ग्रॉस NPA सुधारून 2.82% आलाय. हां, 2.82%. हो, बँकेने दिलेली एकूण कर्जे आणि त्यातील किती टक्के कर्जे बुडीत खात्यात गेली आहेत याचं हे प्रमाण असतं. 2.82% हा बँकिंग क्षेत्रात खूप चांगला आणि सुरक्षित आकडा मानला जातो. अरे वा, हे तर खूपच चांगले. पण याहूनही अधिक प्रभावी आकडा आहे NNPAचा म्हणजेच नेट NPAचा. तो अत्यंत कमी म्हणजे केवळ 0.48% इतकाच आहे. एक मिनिट, 0.48%. होय. हे तर जवळपास शून्याच्या जवळ असल्यासारखंच आहे. पण इथे मला एक गोष्ट समजून घ्यायची आहे. ग्रॉस NPA 2.82% आणि नेट NPA फक्त 0.48%. या दोन्हीमध्ये इतका मोठा फरक कसा काय असू शकतो? इथेच बँकेचं खरं चातुर्य आणि भविष्यातील धोक्यांपासून वाचण्याची रणनीती दिसून येते. हा फरक PCR म्हणजेच प्रोव्हिजन कव्हरेज रेशिओमुळे पडतो आणि युनियन बँकेचा PCR तब्बल 95% इतका मजबूत आहे. बापरे, 95% प्रोव्हिजन कव्हरेज. याचा अर्थ बँकेने संभाव्य बुडीत कर्जांच्या धोक्यांपासून स्वतःभोवती अक्षरशः एक अभेद्य किल्ला उभा केलाय म्हणायचा? अगदी तसं. म्हणजे समजा बँकेला वाटलं की त्यांचे 100 रुपये बुडण्याची शक्यता आहे, तर त्यांनी आधीच आपल्या नफ्यातून 95 रुपये बाजूला काढून ठेवलेत का? हो, प्रोव्हिजनिंगचा मूळ उद्देश हाच असतो. 95% PCRचा अर्थ असा होतो की जर उद्या खरोखरच एखादं कर्ज बुडालं तरी बँकेच्या ताळेबंदात किंवा दैनंदिन कामकाजात कोणताही मोठा आर्थिक भूकंप येणार नाही. कारण त्यांची पूर्वतयारी झाली आहे. अगदी. त्यांनी तो धक्का पचवण्याची पूर्ण तयारी आधीच करून ठेवली आहे. आपल्या सध्याच्या नफ्यातून थोडी तडजोड करून त्यांनी हे पैसे संभाव्य धोक्यांसाठी बाजूला ठेवले आहेत. यामुळेच नेट NPA 0.48% आला आहे. हां, आता समजलं. याचा थेट अर्थ असा की बँकेचा ताळेबंद आता अत्यंत स्वच्छ आणि सुरक्षित आहे. कोणतीही लपलेली किंवा अचानक समोर येणारी बुडीत कर्जे नाहीत जी बँकेला अडचणीत आणतील. म्हणजे एकीकडे ठेवी मिळवण्यात थोडी अडचण येत असली तरी जो पैसा बाहेर कर्जाच्या रूपात दिला गेलाय तो अतिशय सुरक्षित हातांमध्ये आहे. बरोबर. आता या सुरक्षिततेच्या अभेद्य किल्ल्याच्या आत राहून बँकेचं व्यवस्थापन भविष्यात कमाई वाढवण्यासाठी काय पावलं उचलत आहे? कारण महसुलातल्या घसरणीचा मुद्दा तो सोडवावाच लागेल ना. तर व्यवस्थापनाचं धोरण आणि भविष्यातील वाटचाल काय आहे? व्यवस्थापनाने आपली दिशा अत्यंत स्पष्ट ठेवली आहे. त्यांचा मुख्य भर हा रिटेल, कृषी आणि MSME म्हणजे RAM याच क्षेत्रांवर राहणार आहे, कारण तिथे मार्जिन सुधारण्याची मोठी संधी आहे. मालमत्तेचा दर्जा अधिकाधिक सुधारण्यावर त्यांचा कटाक्ष असेलच, पण या पारंपरिक पद्धतींसोबतच बँक डिजिटल बँकिंग आणि नवीन उपक्रमांमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करत आहे. म्हणजे तंत्रज्ञानाचा वापर. होय. CBDC म्हणजे सेंट्रल बँक डिजिटल करन्सी आणि डिजिटल लेंडिंग सारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब बँक करत आहे. डिजिटल लेंडिंगमुळे बँकेची कार्यक्षमता नक्कीच वाढेल. ग्राहकांना जलद कर्ज मिळेल, कागदपत्रांचा खर्च वाचेल आणि बँकेचा परिचालन खर्चही कमी राहील. नक्कीच. पण या सर्व विस्तारासाठी, विशेषतः तांत्रिक गुंतवणुकीसाठी आणि कर्जवाटप वाढवण्यासाठी बँकेकडे पुरेसं भांडवल आहे का? हो, इथे CARR हा आकडा खूप महत्वाचा ठरतो. कॅपिटल टू रिस्क वेटेड ॲसेट्स रेशो. बँकेचा CARR जवळपास 18% इतका भक्कम आहे. 18% म्हणजे चांगलाच बफर आहे. हो, ह्याचा सोपा अर्थ असा की बँकेकडे व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी आणि कोणताही मोठा आर्थिक धक्का सहन करण्यासाठी पुरेशी भांडवली ताकद उपलब्ध आहे. बँकेला नजीकच्या काळात बाजारातून नवीन भांडवल उभारण्याची तातडीची गरज नाही. बरं, मग आता या संपूर्ण विश्लेषणाचा विचार करून जर भविष्यातील दृष्टिकोन किंवा आउटलुक ठरवायचा म्हटला तर तो कसा असेल?
अहवालात या निकालाला ॲव्हरेज टू गुड म्हणजे मध्यम ते चांगले अशी श्रेणी देण्यात आली आहे. पण इथे मला खूप मोठा आक्षेप घ्यावासा वाटतो. काय आक्षेप आहे? बघा, बँकेचा नफा 10% वाढतोय. बुडीत कर्ज ऐतिहासिक नीचांकी पातळीवर आहेत. 95% अभेद्य प्रोव्हिजन कव्हरेज आहे आणि भांडवलसुद्धा 18% आसपास अतिशय भक्कम आहे. हां. इतकं सगळं सकारात्मक आणि सुरक्षित असताना या निकालाला एक्सलंट किंवा उत्कृष्ट न म्हणता फक्त ॲव्हरेज टू गुड का म्हटलं जाते? हे थोडं अन्यायकारक वाटत नाही का? वरवर पाहता तुमचं म्हणणं अगदी योग्य वाटतं. नफा आणि मालमत्तेचा दर्जा खरोखरच आकर्षक आहे. पण आपण सुरुवातीला ज्या 2 प्रमुख कमकुवत दुव्यांवर चर्चा केली त्याकडे बाजार कधीच दुर्लक्ष करत नाही. म्हणजे महसूल आणि ठेवी. अगदी बरोबर. पहिला दुवा महसूल आणि NII मधील घट आणि दुसरा सर्वात महत्त्वाचा दुवा ठेवींमधील अतिशय संथ वाढ, जी केवळ 2.72% आहे. शेअर बाजार किंवा आर्थिक विश्लेषक फक्त सुरक्षितता पाहत नाहीत, तर ते वाढ किंवा ग्रोथ पाहतात. खरंय. जर एखाद्या गाडीचे इंजिन खूप मजबूत असेल, तिचे ब्रेक उत्तम असतील आणि ती पूर्णपणे सुरक्षित असेल, पण तिच्यात इंधनच म्हणजेच ठेवी कमी पडत असतील, तर ती गाडी वेगाने लांबचा पल्ला कसा गाठणार? बरोबर आहे. बँकेचा मुख्य व्यवसाय हा व्याज मिळवणं हा आहे. जोपर्यंत मुख्य व्यवसायातील उत्पन्नात भरीव वाढ होत नाही आणि ठेवी वाढण्याचा वेग कर्जाच्या वेगाशी मेळ खात नाही, तोपर्यंत या निकालाला उत्कृष्ट म्हणता येणार नाही. बँकेला आपला पाया भक्कम करता आला आहे, पण आता व्यवसायाचा विस्तार करण्याची खरी परीक्षा आहे. म्हणूनच ॲव्हरेज टू गुड हे अधिक वास्तववादी आणि संतुलित मूल्यमापन आहे. हे आता पूर्णपणे स्पष्ट झालं. म्हणजे सुरक्षितता आहे, पण वाढीचा वेग अजून पकडता आलेला नाही. मग जर आपण अल्पमुदतीचा म्हणजे शॉर्ट टर्मचा विचार केला, तर स्टॉकची कामगिरी कशी राहील? अल्पमुदतीत स्टॉकची कामगिरी स्थिर किंवा साईडवेज राहण्याची शक्यता आहे. जोपर्यंत महसुलात आणि ठेवींमध्ये मोठी आणि स्पष्ट वाढ दिसत नाही, तोपर्यंत स्टॉकमध्ये कोणतीही मोठी उसळी पाहायला मिळणार नाही. बाजार बँकेच्या ठेवी वाढवण्याच्या क्षमतेवर बारकाईने लक्ष ठेवून असेल. पण जर दीर्घ मुदतीचा विचार केला तर चित्र नक्कीच सकारात्मक आहे. ते कसं? असलेली PSU बँक री-रेटिंगची थीम यामुळे दीर्घकालीन दृष्टिकोन आश्वासक आहे. म्हणजे सरकारी बँकांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतोय. हो, अनेक वर्ष सरकारी बँकांच्या ताळेबंदात बुडीत कर्जांची जी समस्या होती ती आता बऱ्यापैकी दूर झाली आहे आणि गुंतवणूकदार सरकारी बँकांकडे अधिक सकारात्मक दृष्टिकोनातून पाहत आहेत. थोडक्यात या संपूर्ण चर्चेचा सारांश काढायचा झाला तर युनियन बँकेने एक अतिशय स्वच्छ आणि सुरक्षित ताळेबंद सादर केला आहे. बँकेने खर्चावर उत्तम नियंत्रण ठेवून आपल्या नफ्याचं रक्षण केलं आहे. बरोबर. मालमत्तेचा दर्जा खरोखरच वाखाणण्याजोगा आहे. परंतु बँकेपुढील सर्वात मोठं आव्हान हे ठेवी वाढवणं आणि मुख्य महसुलात वाढ करणं हे आहे. बँकेने स्वतःचा बचाव अतिशय उत्तम प्रकारे केला आहे, पण आता त्यांना आक्रमकपणे खेळण्याची वेळ आली आहे. अगदी बरोबर. बँकेचा पाया आता खूप भक्कम झाला आहे. पण भविष्यातील स्पर्धेत टिकून राहण्यासाठी आणि डिजिटल युगात आपली वाढ कायम ठेवण्यासाठी त्यांना ठेवी आकर्षित करण्याच्या नवीन रणनीतीवर काम करावंच लागेल. आणि याच ठेवींच्या मुद्द्यावरून आजची चर्चा संपवताना एक नवीन आणि वेगळा विचार समोर येतो. आपण पाहतोय की युनियन बँक आणि इतर अनेक बँका डिजिटल बँकिंग, CBDC आणि डिजिटल लेंडिंगकडे वेगाने वळत आहेत. तंत्रज्ञान खूप वेगाने बदलतंय. हो ना? कर्जे आता अक्षरशः एका क्लिकवर मिळत आहेत. पण दुसऱ्या बाजूला लोकांच्या ठेवी बँकांमध्ये येण्याचा वेग मंदावला आहे. आजकाल गुंतवणुकीचे अनेक नवीन डिजिटल पर्याय उपलब्ध आहेत. हो, शेअर मार्केट, म्युच्युअल फंड्स. अगदी. तर मग अशा या वेगाने बदलणाऱ्या डिजिटल युगात बँकांना पारंपरिक सेव्हिंग अकाउंट किंवा फिक्स्ड डिपॉझिट या पलीकडे जाऊन विचार करावा लागेल का? हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी बँकेच्या ठेवी या संकल्पनेचीच पूर्णपणे पुनर्रचना करावी लागेल का? ज्या पाण्याच्या टाकीचा उल्लेख आपण मगाशी केला, त्या टाकीत पाणी भरण्यासाठी आता फक्त जुन्या नळांवर अवलंबून राहून चालणार नाही, तर पाण्याचे पूर्णपणे नवीन आणि आधुनिक स्रोत शोधावे लागतील. नक्कीच. या नवीन डिजिटल युगातील बँकिंगच्या स्वरूपावर विचार करत राहणं नक्कीच रंजक ठरेल. या सखोल चर्चेत सहभागी झाल्याबद्दल आणि या किचकट ताळेबंदामागील अर्थ इतक्या सोप्या भाषेत उलगडून सांगितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुढील वेळी अशाच एका रंजक आणि माहितीपूर्ण विश्लेषणासह आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत या बदलत्या आर्थिक प्रवाहांवर नक्की लक्ष ठेवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच युजफुल व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.